नमस्कार. आपण पाहत आहात संघर्ष सह्याद्री न्यूज. सासवडमधील श्री सोपानदेव मंदिर परिसरात बॉम्ब सापडला असून पोलीस पथक दाखल झाल्याची माहिती वाऱ्यासारखी सासवडमध्ये पसरली. क्षणात बघ्यांची गर्दी उसळली आणि अखेरीस सर्वांना समजून चुकले की हे सासवड पोलीस, BDDS आणि ATS या सर्व आपत्कालीन यंत्रणांचे मॉकड्रिल होते. येऊ घातलेल्या श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्याच्या दृष्टीने सदरच्या मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते असे समजते. या सरावादरम्यान 3 संशयित व्यक्तींनी स्फोटक सदृश्य वस्तू असलेली बॅग मंदिर परिसरात ठेवली असल्याची माहिती गृहीत धरून कारवाई करण्यात आली. सासवड पोलीस स्टेशनने ATSला संपर्क साधत कमांडो व रायफलधारी पोलिसांनी संशयितांना स्फोटक सदृश्य बॅगेसह तत्काळ ताब्यात घेतले. स्फोटक सदृश्य बॅग सुरक्षित ठिकाणी निष्क्रिय करण्यात आली. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे या मॉकड्रिलमधून दाखवण्यात आले.